एका 28 वर्षीय सुंदर महिलेचं एका व्यक्तीबरोबर लग्न लावून देण्यात येतं आणि तो जो व्यक्ती असतो तो 45 वर्षीय असतो. 45 वर्षीय पुरुषाचं 28 वर्षाच्या तरुणीबरोबर लग्न होतं. लग्न हे उत्साहात पार पडतं, पण मात्र जेव्हा त्याच्या घरी ही 28 वर्षाची तरुणी येते तेव्हा तो 45 वर्षीय पुरुष पाहिजेच्या पद्धतीनं पाहिजे त्या रीतीनं त्याच्या बायकोला खुश ठेवू शकत नव्हता, तिचा योग्य सांभाळ करू शकत नव्हता. पण मात्र तरीसुद्धा ती तरुणी त्याच व्यक्तीबरोबर राहू लागली आणि काही दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी तिनं तिच्याच जवळच्या एका नात्यातल्या भावाला बोलून घेतलं. मग मात्र ती आनंदात आणि खुशीत राहू लागली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील ही गोष्ट सुरू होते आणि ती याच जिल्ह्याच्या दुसऱ्या गावामध्ये संपते. तर या गोष्टीला सुरुवात होते 28 वर्षीय तरुणीपासून. 28 वर्षीय तरुणीचं एका 45 वर्षीय पुरुषाबरोबर लग्न लावून देण्यात येतं आणि तो जो 45 वर्षीय पुरुष आहे त्याचं नाव आहे सुनील. सुनीलचं हे दुसरं लग्न होतं. काही कारणास्तव त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली होती आणि त्याच्यासोबत या दुसऱ्या 28 वर्षीय तरुणीचं लग्न लावून देण्यात आलं होतं. आता 28 वर्षीय तरुणीचं त्याच्याबरोबर लग्न लावून देण्यात आलं. पहिले जे काही दिवस आहेत ते एकदम सुखाचे गेले, पण मात्र ती जी तरुणी होती ती मात्र त्या घरामध्ये आनंदित राहत नव्हती. तिला त्या घरामध्ये करमत नव्हतं. अशा पद्धतीने ती त्या घरातल्या नातेवाईकांना, तिच्या सासरकडच्या मंडळींना सांगायची. तिचा नवरासुद्धा काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला जायचा, बाहेर गावी जायचा, म्हणून ती या घरामध्ये मोठ्या प्रमाणात बोर व्हायची. म्हणून तिच्या सासरकडच्या मंडळीकडं तिनं सांगितलं की ती तिच्या जवळच्या भावाला तिच्या घरी बोलवणार आहे, कारण की त्याचंसुद्धा इथं आलं तर काही कामधंद्यामध्ये हातभार लावेल, मदत करीन आणि मलासुद्धा बोलायला चालायला टाईमपास होईल. म्हणून ती जी तरुणी आहे तिनं तिच्या 17 वर्षीय भावाला तिच्या घरी बोलून घेतलं आणि तिचा 17 वर्षीय भाऊ याच तरुणीसोबत राहू लागला आणि त्याचं नाव आहे शुभम. आता शुभम त्या महिलेच्या घरी राहायला आला. बरेच दिवस तिचे सांगितलेले कामं ऐकू लागला, सासरकडच्या मंडळींचे सुद्धा कामं ऐकू लागला. आणि जेव्हा जेव्हा तो महिलेचा जो पती आहे सुनील तो घरी नसायचा तेव्हा तेव्हा हा 17 वर्षीय तरुण त्याच्याच बहिणीसोबत संध्याकाळी झोपायचा, सगळं काही करायचा. आणि हाच प्रकार त्याच्या सासरकडच्या मंडळीनं बघितला आणि त्या तरुणीला जाब विचारला. आता त्या तरुणीला जाब विचारला तेव्हा त्या तरुणीने सांगितलं की तो माझा मानलेला भाऊ आहे आणि तो या ठिकाणी आणलेला आहे. आता सासरकडच्या मंडळींनी त्या तरुणीला रंगेहात पकडलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी त्या तरुणीच्या घरी तिच्या जवळच्या नातेवाईकांना फोन लावून विचारलं की असा असा शुभम नावाचा मुलगा, शुभम नावाचा तरुण तिचा मावस भाऊ आहे का, तिचा चुलत भाऊ आहे का, किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकापैकी कोणी आहे का. तेव्हा मात्र नातेवाईकांना सुद्धा काही समजलं नाही आणि त्यांनी त्या शुभमला ओळखण्यास नकार दिला. आता मात्र त्या सासरकडच्या मंडळींचा पारा सरकलेला होता आणि मग त्यांनी तिला हाणमार करून सगळी काही गोष्ट विचारली. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला की ही जी 28 वर्षीय तरुणी होती तिनं तिच्याच प्रियकराला, 17 वर्षीय प्रियकराला भाऊ म्हणून तिच्या घरामध्ये बोलवलं होतं आणि तिच्याच घरामध्ये ती त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची, रात्र रंगीन करायची. पण एक दिवस सासरकडच्या मंडळीनं तिला सगळं काही करताना बघितलं आणि हे सगळं पितळ उघडं पडलं. आता उघडं पडल्यानंतर त्या सासरकडच्या मंडळींनी त्या तरुणीला आणि तो जो तरुण होता शुभम या दोघांनाही वेटीस धरलं, एका रूममध्ये कोंडलं आणि त्यांना जोरदार हाणमार चालू केली. आता हा सगळा प्रकार त्या घरामध्ये घडत असताना बाजूच्या लोकांनी हाणमारीची आवाज ऐकला, गोंधळ ऐकला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. जवळच्या पोलिसांना माहिती दिली. आता घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी त्या जी तरुण आहे ती तरुणी आहे या दोघांची सुद्धा सुटका केली आहे आणि ते जे आरोपी आहेत
जे सासरकडचे मंडळी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, कारण की सासरकडच्या मंडळींनीच त्या 28 वर्षीय तरुणीला आणि तिचा जो प्रियकर होता 17 वर्षीय, या दोघांना कोंडून ठेवलं होतं आणि त्या तरुणीच्या घरच्यांकडे पैशाची मागणी केली होती, खंडणी मागितली होती आणि जर तिला जिवंत पाहिजे असेल तर एवढी एवढी रक्कम द्या अशी मागणी केली होती. म्हणून त्या तरुणीच्या सासरकडच्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई सुरू आहे. पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.